मी इयत्ता 7व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे पूर्ण नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव घरी आहे. मी आज तुम्हाला सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या संकल्पना स्पष्ट करून सांगणार आहे. जेव्हा सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडतो व चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. त्या भागातून आपल्याला सूर्य दिसत नाही तेव्हा आपण त्याला सूर्यग्रहण झाले असे म्हणतो. कधी कधी हा चंद्र तिरकस रेषेत गेल्यावर आपल्याला फक्त सूर्याचा अर्धाच भाग दिसतो तेव्हा आपण त्याला खंडग्रास सूर्यग्रहण झाले असे म्हणतो. आणि कधी कधी चंद्रामुळे सूर्याचा संपूर्ण भाग झाकला जातो तेव्हा आपण त्याला खग्रास सूर्यग्रहण झाले असे म्हणतो. सूर्यग्रहण हे अमावस्येला होते परंतु दर अमावस्येला होत नाही आणि सूर्यग्रहणाचा कालावधी हा सुमारे 7 मिनिटे 20 सेकंद एवढा असते, म्हणजेच 440 सेकंद एवढा असते. आणि आपण सूर्यग्रहण हा उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, कारण सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यापासून हानिकारक अतिनील किरणे बाहेर पडतात आणि ते आपल्या डोळ्यासाठी हानिकारक असतात. ते आपल्या डोळ्यांना इजा पोहोचवू शकतात. म्हणून आपल्याला जेव्हा सूर्यग्रहण बघताना विशिष्ट काळ्या चष्मे किंवा एक्सरेच्या शीटचा उपयोग करून आपण सूर्यग्रहण बघू शकतो. आता मी तुम्हाला चंद्रग्रहण कसे होते ते समजावून सांगणार आहे. जेव्हा सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, म्हणून आपल्याला चंद्र दिसत नाही तेव्हा आपण त्याला चंद्रग्रहण झाले असे म्हणतो. कधी कधी हा चंद्र तिरकस रेषेत गेल्यावर आपल्याला पृथ्वीवरून चंद्र हा अर्धाच दिसतो तेव्हा आपण त्याला खंडग्रास चंद्रग्रहण झाले असे म्हणतो. आणि कधी कधी पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र पूर्ण झाकला जातो तेव्हा आपण त्याला खग्रास चंद्रग्रहण झाले असे म्हणतो. चंद्रग्रहणाचा कालावधी हा 107 मिनिटे असते. चंद्रग्रहण हा पौर्णिमेला होतो.